मी अंपायर्स आपणास विनंती करतोय, चला अंपायर साठी जोरदार टाळ्या होत्या. तिन्ही अंपायरना विनंती करतोय. प्रवीणजी विषय, राजेंद्र भोईर, चला प्रथम मी विनंती करतो राजेंद्र भोईर आमचे पंच आपण यायचंय. प्रवीण विषय यांचा सत्कार सन्मान मी निलेश निंबाळकर आपणास विनंती करतो. आपण पंचांचा सत्कार आपण प्रथम करणार आहोत. तिन्ही पंच या, राजेंद्र भोईर, प्रवीणजी विषय, मयूर मार्के. दे आर द 3 ऑफिशियल्स फॉर दिस. थोडंसं थांबूया आपण, तोपर्यंत डीजे गाणं होऊ द्या. कौशल जी ड्रॉप का टाइम क्या देखिए, ड्रॉप ऑफ 7:20 टाइम आपण कॅल्क्युलेट केला होता. मॅच संपणार 7:20 ला, 7:18 झाले. मात्र काय मॅच, प्रत्येक चेंडूवर षटकार. एक जर विजेता संघ आहे DPL चा, जोरदार टाळ्या होऊ द्या. विजेता आहेत, विजेत्यांचं स्वागत कसं केलं पाहिजे, एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूया. यानंतर उपविजेता संघ हंसिका 11, आप स्टेज के बाई तरफ आपको बैठना है. हंसिका 11 की पूरी टीम, वेल प्लेड. देखिए कहीं खुशी कहीं गम है, लेकिन इतना भी गम नहीं. 1 रन की चाहत, एका धावेची किती महत्व आहे हे आता आपल्याला कळलं. एका धावेचं महत्व हर्षल गिब्स नाही झेल सुटलेला त्याला कळलं एका झेलचं. मात्र एका धावेचं महत्व हॅन्सी क्रोनियाच्या संघाला 1999च्या वर्ल्ड कपला कळलं. एका धावेचं महत्व नक्कीच 2019च्या वर्ल्ड कपला आपण पाहिलं. यांचा सत्कार सन्मान आपण करत आहोत. मी या ठिकाणी आमच्या कोर कमिटी आयोजक संयोजक DPL चे ज्यांना विनंती करतोय, प्रथम आपण आपले तिन्ही पंच यांचा सत्कार करूया. प्रवीणजी विषय आपण या, चला जोरदार टाळ्या होत्या. प्रवीणजी विषय बघा, थोडंसं स्पार्क होत नाही ना, कुठे आवाज येतोय. प्रवीण विषयजी, सागरजी कुसपे यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी सन्मान चिन्ह देत आहोत. आपले कॅमेरामॅन तुम्ही समोर या ना. कॅमेरामॅन SMD स्पोर्ट्स तुम्ही समोर या ना, या सामने आओ ना. साउंड है वहां पर, वहां से कहाँ मिलेगा आपको कवर करने के लिए. चला साइड लाइन वाले थोड़े या साइडला पुढे आपल्या खुर्च्या घेऊन. सरकार 11 साइड चे बली, वहां पर 2-3 लाइन में जो आप बैठे हुए यहाँ पर लेकर आए चेयर, ताकि यानंतर विनंती करते राजेंद्र भोईर, सागरजी कुसपे यांच्या शुभ हस्ते सन्मान चिन्ह देऊन आपण सत्कार आणि सन्मान करत आहोत पंचांनी. चला जोरदार टाळ्या होत्या पंचांसाठी. आज दिवसभरात 3 पंचांनी अप्रतिम अशी कामगिरी. यानंतर मयूरजी मार्के यांना विनंती करते आपण देखील यायचं आहे. आमचे दोन्ही स्कोरर सूरज शर्मा आणि समरप्रीत आपण देखील यायचं आहे. हा सत्कार सन्मान करण्यासाठी विनंती करतोय.
किशोर नाईक आपल्या शुभ हस्ते आपण आपले गुणलेखक ज्यांनी जबरदस्त कामगिरी या ठिकाणी केलेली है, रंग बिरंगी कलमों के साथ इस टूर्नामेंट की दास्तां जिन्होंने लिखी, ये सत्कार सम्मान हम देख रहे सूरज जी शर्मा और समरप्रीत इन दोनों स्कोरर के लिए ये सम्मान चिन्ह है। दोघांसाठी वेगवेगळी सन्मान चिन्ह आहे, त्यामुळे आपण एकत्र संयुक्तरित्या घेऊ नका। यानंतर यूट्यूबचा प्रतिनिधी म्हणून एकाने पुढे या। SMD स्पोर्ट्सचे भूषणजी किंवा त्यांचे जर कोणी कॅमेरामॅन प्रतिनिधी पुढे या। भूषणजी आपणास विनंती करतोय। SMD स्पोर्ट्स सचिनजी यांच्या शुभ हस्ते आपण SMD स्पोर्ट्स लाईव्ह साठी चला जोरदार टाळ्या होत्या आपल्या यूट्यूब लाईव्ह जे आपण ही स्पर्धा पाहिली। यानंतर ऑनलाइन स्कोरर SMD स्पोर्ट्स यांचा देखील सत्कार आपण केलेला आहे। सत्यवान जी, धीरज जी, इनके साथ ऋषि जी, ओमकार जी जो हमारे इस कमेटी के और सदस्य जिन्होंने वॉलंटियर के तौर पर अपना योगदान दिया, वो सभी यहाँ पर आइए। सत्यवान जी, धीरज जी, भाऊ जी, चला एक एक। शिव प्रकाश जी, शिव प्रकाश जी आप आइए, आपके कर कमल द्वारा भगवान मोहिते जी यांच्या शुभ हस्ते आपण सत्यवान जी, धीरज जी, भाऊ जी, ऋषि जी आपण या, ओमकार जी, ऋषि जी आपले व्हॉलेंटियर म्हणून यांनी काम केलेलं आहे। मोहिते जी यांच्या शुभ हस्ते आपण हे सन्मान चिन्ह देत आहोत। मिकी आपण याचा सर्वांना ज्यांनी जास्त एंटरटेन केलं आज असे आपले मिकी माउस, एक कार्टून की अलग अदाकारी लेकिन अपने अलग अलग डांस के साथ मेरी झलक सबसे अलग ये किरदार निभाने वाले मिकी जी कहां पर है? मिकी जी दिवसभर ऋषि जी आणि ओमकार जी यांचा सत्कार झाला का? ऋषि जी या ना तुम्ही तोपर्यंत आपला सत्कार करून घ्या। ऋषि जी, ऋषि आणि ओमकार जी आपण या। ओमकार जी कुठे आहेत? संदेश जी बोराडे यांच्या शुभ हस्ते व्हॉलेंटियर आपले ऋषि जी, ओमकार जी आपण देखील या। नाही आहेत। मिकी कुठे आहेत? एवढे कपडे कोणते घातलेले त्याने? यस, त्याला चिकी देऊया आपण। चिकी नाही आपण इथे। कमिटी मेंबर्स, चिकी म्हटल्यावर आला बाहेर। हाँ, क्या बात है, जोरदार तालियां। दीपेश वाघमारे, चला या, एक गाणं वाजवा डीजे वाले। चला ये देखिए, ये चेहरा है। चला जोरदार टाळ्या हो द्या। चला मिकी साठी जोरदार टाळ्या हो द्या। केवढं वजन घेऊन बघा ते फिरत होते मानेवर। या आपका प्रॉपर्टी लीजिए, क्या बात है। यानंतर कमिटी मेंबर्स यांचं शब्द सुमनाने आपण हार्दिक स्वागत करूया। शब्द सुमनानी त्या अगोदर आपल्याच DPL मध्ये खेळणारा असा एक खेळाडू ज्याने अल्पावधीमध्ये जबरदस्त कामगिरी करताना टेनिस क्रिकेट विश्वामध्ये व्यावसायिक क्रिकेट खेळत असताना वेगवेगळ्या टेनिस क्रिकेट, रबर बॉल क्रिकेटमध्ये ज्याने अप्रतिम कामगिरी केली आणि वेगवेगळ्या स्पर्धा दासला देखील कव्हर करण्याची संधी मिळाली। मग ती बँड्राची, कोलगेटची मैदानाची धर्मवीर चषक असेल किंवा मालाडची नाईट टूर्नामेंट असेल किंवा रबर बॉलची MHBची दीपक शाह मेमोरियल ट्रॉफी असेल, ज्या स्पर्धांमध्ये उत्कृष्ट गोलंदाज आणि भरीव कामगिरी करणारा एक स्पेशल आपण सत्कार करतोय। सुमित आवटे, जोरदार टाळ्या हो द्या। कांसूर मागचा बुमरा मी विशाल जाधव जी आपणास विनंती करतोय। आलोक संतेजी, यस आलोक संतेजी, चला जोरदार टाळ्या हो द्या। आपलाच हा खेळाडू आज वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आपलं योगदान देतोय। आणि यानंतर ही DPL सर्वांना आवडली ना? मग जे कमिटी मेंबर्स आहेत थोडं यस यस पुन्हा एकदा मी सुमित आवटे यांना बोलवतो इकडे। सुमित इकडे या। DPLचं आयोजन, नियोजन याबद्दल बोला तुम्ही। व्यावसायिक क्रिकेट खेळतात त्याबद्दल देखील सर्वांना तुम्ही थोडंसं मार्गदर्शन नाही पण एक आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं। पहिलं आयोजन बोलतो। आयोजन फार अचानक झालं, एका महिन्यात एवढं सुंदर आयोजन करणं इझी काम नाहीये, पण खरंच कमिटीने खूप चांगली मेहनत घेतली।
आणि सगळ्यांचा परफॉर्मन्स बघून प्रथमतः कॉंग्रॅच्युलेशन्स करतो सरकार इलेव्हन टीमला की तुम्ही प्रथम क्रमांक जिंकला. आणि हंसिका इलेव्हन हार्ड लक, तुम्ही देखील खूप चांगला खेळ केला. स्पेशली नरेंद्र वन्स मॅन शो पूर्ण टुर्नामेंट खेळला आणि टीम फायनलला घेऊन गेले. धन्यवाद. मी सुमित साठी बोलू इच्छितो की जेव्हा पण डीपीएल होते ना, तो त्याची किती मोठी मॅच असू द्या, बोलतो डीपीएल ला मला बोलवा. तर ही आपली अचिव्हमेंट आहे आपल्या सर्व ह्या स्टेजची. आणि असे प्लेयर्स येतात खेळायला तर आपल्या व्यासपीठाचा आपल्या टुर्नामेंटचं जे वेटेज वाढत आहे, तर त्यासाठी सुमितचा फार फार आभार. आणि इथून पुढे जेवढे पण आपण डीपीएलचे सीझन खेळू असे प्लेयर्स आपल्याला इथे दिसावे, असं प्लॅटफॉर्म मिळाला आपल्याला. आणि पांडुरंग संतेजी आज आपल्यामध्ये इथे येऊ शकले नाहीत, पण ते लाईव्ह बघतात आणि मला फोन करतात की माझं लक्ष आहे की कोण काय खेळलाय आज, मी सगळं तुम्हाला सांगू शकतो. तर ही जी आहे ना एक अटॅचमेंट झाली आहे या डीपीएल बरोबर, ही अशीच ठेवण्यासाठी तुमच्या सर्वांचं योगदान पुढच्या वर्षी पण याच्यापेक्षा जास्त पाहिजे. धन्यवाद. नक्कीच यानंतर देखील हे प्रेम हा स्नेह असाच पुढे राहील. यानंतर ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा अतिशय यशस्वीपणे आपण पूर्ण करत आहोत, यांचा सत्कार करण्यासाठी प्रथम मी मनोज भगतजी जे का संघाचे संघ मालक देखील होते, आपण सत्कार करूया आपल्या कमिटी मेंबर्सचा, जे आयोजक आणि संयोजक देखील आहेत. मंगेशजी यांचा प्रथम आपण सत्कार सन्मान करणार आहोत. मंगेशजी आपण यायचं आहे. यानंतर संदेशजी आपण देखील यायचं आहे. संदेशजी आपला सत्कार सन्मान. मनोजजी उभे राहा तुम्ही. येस, प्रत्येक प्रमुख पाहुण्यांना या ठिकाणी संधी मिळणार आहे. यानंतर निलेशजी निंबाळकर, जोरदार टाळ्या होऊ द्या. पडद्यामागचे वेगवेगळे कलाकार असतात, त्यापैकी आज प्रत्येक खेळाडूंना वेगवेगळी पारितोषिके रोख रक्कम देऊन ज्यांनी प्रत्येक खेळाडूंना प्रोत्साहन दिलं असे निलेशजी निंबाळकर. यानंतर सनीजी, सनी वेरी फनी, मैनेजमेंट के और एक कलाकार. और ये देखिए सनी इज वेरी फनी और इन्होंने संभाला है पूरा डीपीएल का मनी. किसका कुछ लेना देना रहेगा तो 1 बजे फोन करते हैं, उससे 500 रुपया बाकी है महाराज. धन्यवाद. यानंतर मी मनोजी भगतजी यांना विनंती करतोय आपण आसनस्थ व्हायचं आहे. यानंतर अजून एक आपण आपले एमेगोस फायटरचे संघ मालक आहेत सचिन पांचाजी यांना विनंती करेन आपण पुढील जे आपले कमिटी मेंबर यांचा सत्कार. चंदनजी, अक्षयजी आपण पुढे यायचं आहे. अक्षय वाडकर, वानखेडे, सॉरी अक्षय, चला अक्षय वानखेडे. यानंतर सागरजी आपण देखील यायचं आहे. सागर खुसपे. चला यानंतर सागर पाटीलजी आपण यायचं. सागर पाटीलजी आपण यायचं. सत्कार सन्मान सचिनजी पांचा यांच्या शुभ हस्ते. यानंतर अजित शिर्केजी आपणास विनंती करतोय पुढील सत्कार आपण सचिनजी झेंडे यांचा सत्कार करायचा आहे. अजित मात्रे यांना विनंती करतोय. अजित शिर्केजी यांच्या शुभ हस्ते सचिन झेंडेजी यांचा सत्कार. सागर पाटीलजी यांचा झालेला आहे. विशाल मात्रेजी आपण देखील यायचं आहे. यानंतर विशाल जाधवजी आपणास विनंती करतोय विशाल म्हात्रेजी यांचा सत्कार आणि सन्मान आपण करायचा. विशाल म्हात्रेजी. यानंतर सूरज संतेजी, सूरजजी या ठिकाणी आपले जे सर्व कमिटी मेंबर्स आहेत ज्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. आणि आपण यानंतर प्राइड डिस्ट्रीब्युशनला सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी जे 5 उत्कृष्ट झेल आहेत हे आपण पाहणार आहोत. 5 ओके फिजिओ यांचा सत्कार आपण करणार आहोत. आशिष शिंदेजी आपण फिजिओ या मैदानावर वेगवेगळ्या भूमिका, खेळाडूंना लगेच तंदुरुस्ती की रक्षा करे आशीष शिंदे जी यहाँ और भाग क्या जाएगा. जिस तरह से छुट्टी की थी, ओमकार गिरे थे और उनके साथ सुमित मेहरोलिया जिन्हें जल्द में
यहाँ पर फीड किया. त्यानंतर अमोल साळुंके यांचा देखील सत्कार आपण करणार आहोत. अमोलजी नाही आहेत. ओके. यानंतर 5 झेल. प्रथम प्रवीण झेंडेजी, ड्रीम मेकर्स. सर्वोत्तम झेल आहेत. यामध्ये प्रवीण झेंडेजी याने घेतलेला झेल निर्णायक ठरला. अजून निर्णायक आपण बघा, छान गिफ्ट आहेत. क्या बात आहे. निलेशजी आपण द्यायचे ते पारितोषिक. चला समोर या, समोर बरोबर कॅमेऱ्याच्या समोर या. यानंतर टीम पृथ्वी 11 यतेश ठाकूर. पृथ्वी 11 यतेश ठाकूर. यतेश ठाकूर, विनय मेहरा. विनय मेहरा कमाल का 1 हैंडेड कैच. दिलीप कनौजिया, जहां से सचिन जन्नेजी का कैच लेकर मैच का टर्निंग पॉइंट बना था, दिलीप कनौजिया. विनय मेहरा जी, दिलीप कनौजिया, डीके मैन फ्रॉम चेंबूर. और एक सर्वश्रेष्ठ और कैच ऑफ द टूर्नामेंट प्रथमेश शेलार. बढ़िया कैच, अद्भुत, अविश्वसनीय. अगर घर पे जाकर अगर आप आज इस टूर्नामेंट की पूरी हाईलाइट देखेंगे तो ये कैच जरूर देखिए. 2 बेहतरीन कैच थे दिलीप कनौजिया और इनका. लेकिन और भी जो 5 निर्णायक कैच हमने देखे, कैचेस. और अब बेस्ट फील्डर ऑफ द टूर्नामेंट, जिस खिलाड़ी ने इस टूर्नामेंट में केवल अच्छे कैचेस नहीं लिए, बहुत अच्छी तरह से फील्डिंग में अपना जज्बा दिखाया. बहुत अच्छी तरह से फील्डिंग किस तरह की होती है उसका अलग रुतबा और एक प्रैक्टिकल प्रात्यक्षिक तौर पर अपना एक जोश दिखाया. और वो खिलाड़ी है एमोगोस फाइटर्स के अभिषेक पालव. सुमित आवटे, आपल्या शुभ हस्ते ते पारितोषिक द्यायचं. बेस्ट फिल्डर अभिषेक पालव. अंकुर खास मित्र बघा. आणि बेस्ट फिल्डर साठी सनग्लासेस आहे. जोरदार टाळ्या होत्या. उन्हापासून आपलं संरक्षण. बेस्ट फिल्डर का यह ट्रॉफी और सनग्लास, जोरदार तालियां. अभिषेक पालव, अगर आप लाइव देख रहे तो ये आपका प्राइज है. अंकुर आपके भी आप में ले रहे हैं. बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट. बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट कौन है वह? गाडी है बघा. वेगवेगळे असे खेळाडू आहेत ज्याने जबरदस्त कामगिरी केली. दोन्ही संघांचा जर विचार केला तर एका बाजूला आपण नरेंद्रला पाहिलं, आपण नक्कीच पाहिलं ओमकारला, आपण नक्कीच पाहिलं सागर पाटीलला. मात्र सर्वश्रेष्ठ उत्कृष्ट गोलंदाज डिवाइन क्रिकेट प्रीमियर लीग डीपीएल सीजन 3 सागर पाटील, सरकार 11. एडवोकेट राम राय जी, एडवोकेट राम राय जी इनके कर कमल द्वारा, आलोक संते जी और एडवोकेट राम राय जी इनकी तरफ से बेस्ट बॉलर के लिए शूज और ये बेहतरीन ट्रॉफी. डीपीएल सीजन 3 बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट सागर पाटिल. अब बेस्ट बैट्समैन के पहले मैन ऑफ द मैच हम देंगे. सॉरी, बेस्ट बैट्समैन पहले देंगे. इस टूर्नामेंट में अलग अलग खिलाड़ियों ने अलग अलग मैच में जिस तरह से रन बनाए और टोटल कुल मिलाकर सबसे ज्यादा रन बनाने वाले जो बेस्ट बैट्समैन खिलाड़ी है, जो खिलाड़ी आपको पता है एक तूफान सुनामी लेकर आए थे, वैयक्तिक 73 धावा काढणारा
स्पर्धेमध्ये 7 स्ट्रायकरचा विनय मेहराजी बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. चला जोरदार टाळ्या होत्या. विशाल जाधवजी यांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देतोय. चला विनय मेहराजी यांची बॅटिंग तुम्हाला आवडली असेल तर टाळ्यांचा गजर करूया. स्पर्धेतला डिवाइन क्रिकेट प्रीमियर लीग DPL सीजन 3 सर्वोत्कृष्ट फलंदाज बेस्ट बैट्समैन DPL सीजन 3, ये बैट और ये ट्रॉफी. विनय जी आपण थोडं थांबायचं आहे. विनय जी आपल्याला नक्कीच बेस्ट बैट्समैन मिळालेला आहे. किस तरह से आप निश्चित तौर पर इस टूर्नामेंट में जिस तरह का आपका परफॉर्मेंस, पहले मैच में हारे थे, लगातार 2 मैच बहुत ही अच्छी तरह से प्लानिंग के साथ जीते, फिर एक क्लोज मैच हुआ और सबसे सर्वोत्कृष्ट सर्वश्रेष्ठ बल्लेबाज के तौर पर आपका चयन किया गया है. इसके बारे में आप क्या कहना चाहेंगे? चला जोरदार टाळ्या होत्या विनय मेहराजी यांच्यासाठी. पहले तो थैंक यू ये DPL प्लेटफॉर्म सीजन 3 के लिए. दास शायद अवेलेबल नहीं होने वाला था, तो रात को दास दुबई में था, तो आज फ्लाइट थी, तो कैसे तो प्रीपोन करके दास ने इधर आए. सुबह 6 बजे फ्लाइट से उतरे, घर पे चेंज किया, सोए भी नहीं और कमिटमेंट दिया था कि इस चीज़ के लिए तो बैकआउट नहीं कर सकते. और वो भी ऐसा है कि एंड मोमेंट पे फिर ओनर सोचेंगे कि यार ऐसा हो गया. तो थैंक यू ओनर्स एंड ऑल प्लेयर्स. मुझे कॉन्फिडेंस दिया कि नहीं आप आओ, कैसे भी आ जाओ. तो दास रात भर से सोया नहीं था. एंड कॉन्ग्रेचुलेशंस बोथ ऑफ द टीम. अच्छा टूर्नामेंट हुआ और आप सभी ने शायद बहुत बड़े बड़े टूर्नामेंट खेले हैं, मेनी ऑफ देम ओवर हियर है जो खेल रहे हैं, बट ये टूर्नामेंट आप ऑब्जर्व करोगे कि इतना स्मूथ गया है कि कभी एक मोमेंट ऐसा नहीं हुआ कि कुछ चीज़ के लिए मैच रुका, कुछ अनबन हुई. तो यही दास सबको रिक्वेस्ट करेगा कि ये इसको और एक बड़े प्लेटफॉर्म पे लेके जाओ और ऐसे ही सपोर्ट करते रहो. एंड दास जैसे बता कि सुमित जी DPL खेलने के लिए बड़े बड़े मैचेस भी छोड़ते, तो दास भी यही करता है कि कभी कुछ हो रहेगा तो ये खेलने मिले, क्योंकि आप लोग सब लोग का प्यार मिलता है इसमें. क्या बात है. थैंक्स. एक बार जोरदार तालियां. बेस्ट बैट्समैन ऑफ द टूर्नामेंट DPL सीजन 3 विनय मेहराजी. अब दिल की धड़कनें तेज, धक 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 धक. मैन ऑफ द सीरीज डिवाइन क्रिकेट प्रीमियर लीग स्पर्धा 2024 मालिकावीर. एनी गेसेस कोण आहे? बघा सरकार 11 डाव्या बाजूला बघतायत. एडवोकेट राम राय जी भी कुछ बात कर रहे हैं और जिस बल्लेबाज खिलाड़ी ने गेंदबाज की उतारी अलग तरह से आरती, वो खिलाड़ी है नरेंद्र भारती, मैन ऑफ द सीरीज. जोरदार तालियां. विशाल जाधव जी जिनके कर कमल द्वारा बघा या खेळाडूला 50 अर्धशतक म्हणून वेगवेगळी वैयक्तिक पारितोषिक दिली गेली. 3 षटकारासाठी 500 रुपये, 4थ्या षटकारासाठी 500 रुपये, 50 साठी 1000 रुपये विशालजी जाधवजी यांच्याकडून. त्याचप्रमाणे अलंकार संतेजी यांच्याकडून 2000 रुपये कॅश प्राइज. इकडे यायचं आहे, तिकडे जायचं ना नरेंद्र. नरेंद्र या स्पर्धेमध्ये पहिल्या मॅच पण समोर समोर बघा तुम्ही. इकडे थोडस क्रॉस उभा राहिला तरी चालेल. तिकडे बघा, इकडे बघा. आयशा स्पर्धेमध्ये खूप छान खेळ केलात. पहिल्या मॅच पासून हंसिका 11 साठी ओपनर बैटर म्हणून शेवटपर्यंत तुम्ही किल्ला लढवलात, झुंज दिलीत. और जिस तरह से आपने आखिरी मैच में जब मुकाबला 18 गेंदे और जिस तरह से वो मैच फंसा हुआ था निकाला, तर या सामन्यातील शेवटचा जो क्षण होता, पहिल्यांदा तुमच्या खेळीबद्दल बोलायचं आहे आणि त्यानंतर मी पुढे बोलेन तुमच्याशी या स्पर्धेबद्दल आणि पूर्ण खेळीबद्दल आपलं काय मत आहे. ही जी ट्रॉफी होती मॅन ऑफ द सिरीजची, तर आपल्या सर्वांचे लाडके आणि आपल्या सर्व मुंबईमध्ये क्रिकेट म्हटलं की ज्यांचा चेहरा डोळ्यासमोर यायचा ते आदरणीय महात्मा मनोहर झगडेजी यांना ही ट्रॉफी आम्ही डेडिकेटेड केली होती. आणि या ट्रॉफीचं नाव पण आम्ही मॅन ऑफ द सिरीज न ठेवता मनोहर प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठेवलं होतं. तर ही श्रद्धांजली आहे त्यांना. आणि माझ्यासारखे बरेचसे असे प्लेयर आहेत जे मिशनमध्ये जेव्हा आले तेव्हा आपल्याला असं वाटायचं नाही की क्रिकेट पण मिशनमध्ये एवढं इम्पॉर्टन्स देऊन खेळलं जातं,
पण फक्त एक मनोहर झगडेजी असे महात्मा आहेत की ज्यांनी क्रिकेटच्या माध्यमातून पण भक्ती बरोबर आपल्याला जोडलंय. तर समाला का ग्राउंड पर जब 90 बने थे और विपक्षी टीम अमृतसर थी और जब 90 बने थे किस तरह से वो टूर्नामेंट आगे जाएगा सभी क्रिक हीरोज पर लाइव देख रहे, दास भी देख रहा था. लेकिन उस समय जिस टीम के मैनेजर थे मनोज झगड़े जी उस टूर्नामेंट को जीता था, 62 पर ऑल आउट करके उस मैच को जीता था. तो निश्चित तौर पर इस ट्रॉफी के साथ एक भावपूर्ण श्रद्धांजलि है. और फिर एक बार हम जाएंगे नरेंद्र जी आपके पास. कशा पद्धतीने आपण संपूर्ण या स्पर्धेमध्ये खेळी केलात आणि आपल्या खेळीबद्दलचं आपलं मत. माझ्या खेळीबद्दल तर पहिला मी प्राधान्य देईन माझ्या गावातल्या मोगरपाड्याच्या बंधूंना जे मला रोज प्रॅक्टिस करतात माझ्या जोडीला. त्याच्याच मला खेळ सुधारतो, दुसरं काय नाही. जेवढी प्रॅक्टिस करणार तेवढा खेळ सुधारणार. आणि आपल्या या टुर्नामेंटमध्ये एक असतं की आपण प्रायोरिटी जी आहे, महत्व जे आहे ते त्यांना देतो जे सत्संग करतात. तर आता नेहमी ओवळ्याला सत्संग मध्ये नरेंद्र भारती जी आपल्याला दिसणार आहेत हे प्रॉमिस पण आम्हाला पाहिजे. पहिला मी यायचो, आता बंद केलंय सध्या. मग आता या टुर्नामेंटच्या माध्यमातून पुन्हा सुरू करूया. हो नक्की नक्की. थांबा जायचं नाही. बघा मॅच 3 बॉल 13 होती. इथे विशाल जाधवजी माझ्याकडे बघत होते, सागरजी पैसे घेऊन येत होते. तो शेयर मार्केट 200 से स्टार्ट हुआ, 1000-2000 तक पहुंचा जब संते जी इनके माध्यम से वो बड़ी धनराशि आपको प्राप्त हुई. 1 बॉल 1 करायचे होते आणि मी म्हटलं होतं की मॅच अजूनही संपलेली नाही, कारण मॅच हे बन सकता है अगर आखरी गेंद कुछ भी हो. जो एक वेळ आपण पाहिला, ज्यावेळेस थोडासा वेळ आपण घेतला आणि त्यानंतर त्या 1 बॉल 1 असताना मनामध्ये काय चालू होतं. मनामध्ये तर काहीच नव्हतं, मला सिक्सच मारायचा होता. एक तर माझ्या मनातच नव्हता, दुसरं काय नाही. देखिए ये खिलाड़ी जो है ना वो वीरेंद्र सहवाग है. 195 पर बल्लेबाजी करे या 295, अगर मेरे पाले में गेंद आएगी तो बाहर फेंकूंगा. जोरदार ताली. मॅन ऑफ द सिरीज डीपीएल सीझन 3. आणि यानंतर या स्पर्धेतील रनर्स अप हंसिका 11 साठी ऍडव्होकेट राम रायजी ज्या पद्धतीने मला वाटतं पाणी घेऊन एवढा फुटबॉल साठी देखील कोणी प्लेयर आतमध्ये गेले नसतील, एवढा वेळा ते धावत गेले. जवळपास अर्धी मॅरेथॉन जिंकले असते त्यांनी भाग घेतला असता तर. त्यामुळे हंसिका 11 साठी खरंच खूप कौतुक आहे. खूप छान खेळलात. हार्डलक. फक्त 1 धावाचा विजय लक्षात ठेवा. 1 धाव किती महत्वाची आहे तुम्हाला कळेल. त्यामुळे डिवाइन क्रिकेट प्रीमियर लीग सीझन 3 2024 क्रिकेट स्पर्धेचा उपविजेता रनर्स अप. जोरदार टाळ्या होऊ द्या हंसिका 11. चलो ऑल द प्लेयर्स प्लीज. आलोक संतेजी यांच्या शुभ हस्ते बघा रत्नजडीत हिरे रत्नजडीत ही ट्रॉफी गोल्डन अँड डायमंड. हॅलो. आदरणीय आलोक संतेजी यांच्या हस्ते ही ट्रॉफी दिली जाते आहे. आणि आपण बघतोय की बॅनरवर मागे डॉक्टर प्रमोद जाधवजी यांच्याकडून ही ट्रॉफी स्पॉन्सर झालेली आहे. हरदेव नर्सिंग होम जे मुलुंडला पण यांची एक शाखा आहे, यांची एक शाखा दिव्याला पण आहे. तर डॉक्टर प्रमोद जाधवजी यांच्या हस्ते यांच्या वतीने ही ट्रॉफी स्पॉन्सर केली गेलेली आहे. हंसिका 11 रनर अप टीम. जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्यात. परों को खोल जमाना उड़ान देखता है और जमीन पर बैठकर क्या आसमान देखता है. और आज हमने जितने भी आसमानी छक्के देखे इसी टीम के जरिए. एक मिनिट असेच थांबा. व्हिडिओ घ्या.
राजेश कुळेजींसाठी, ज्यांनी आज पूर्ण दिवस नाश्ता पाणी पण त्यांना नीट मिळालं नाही, पण फ्यूल टँक मध्ये फ्यूल नसताना ही गाडी पळत होती. राजेश खुळेजी यांना आलोक संतेजी यांच्याकडून एक छोटासा नजराना, एक छोटीशी भेट. थँक्यू. आणि पहिल्या नंबरची विनरची ट्रॉफी देण्याआधी मी विशाल जाधवजी यांना आमंत्रित करतो की त्यांनी यावं आणि डिवाइन क्रिकेट प्रीमियर लीगच्या या परिवाराबरोबर हे 3रं वर्ष आहे. पण विशालजी आमच्यावर जुडले आहेत. सेकंड इयरला पण ते आले होते, पण यावेळी त्यांनी आपल्या सर्वांसाठी, आपल्या सर्व युवा महात्म्यांसाठी, खेळाडूंसाठी ते म्हणाले की माझ्याकडून काय मदत हवी आहे, कुठल्याही प्रकारचं काही सेवा असेल तर मला सांगा. पण आपण त्यांच्याकडून त्यांचं मनोगत ऐकूया. आणि मी विनंती करतो, ते जे प्लेयर आहेत, ओ महाराज इधर आओ सब लोग, प्रेमाने बोला. प्रेमाने बोला. धन्यवाद. अतिशय उत्कृष्ट असं मॅनेजमेंट पूर्ण कमिटीने, सचिन झेंडेजी आहेत, त्यांच्याबरोबरची सगळी जी टीम आहे, त्यांनी एकदम कमी वेळामध्ये अतिशय उत्कृष्ट दर्जाचं मॅनेजमेंट करून हा पूर्ण जो टुर्नामेंटचा प्रोग्राम आहे, क्रिकेट सामने सगळे व्यवस्थित मॅनेजमेंट करून त्यांनी पार पाडले. त्याबद्दल सगळ्यात पहिले तर त्यांचं अभिनंदन करायला हवं. आणि खेळ म्हणजे खेळातून ह्या सगळ्या क्रिकेट संघातून कोणीतरी वरती, जसं की आता आपले काय त्यांचं नाव, नरेंद्रजी, हातातून गेलेली मॅच त्यांनी आणून ठेवली पूर्णपणे. अशा पद्धतीने इकडनं एखादा खेळाडू वरती घडून देशासाठी खेळू शकतो पुढे चालून. त्यामुळे तुम्हा सर्वांना शुभेच्छा. प्रेमाने बोला. धन्यवाद. तर आपलं ठाण्यामध्ये ठाणे प्रीमियर लीग म्हणून मुख्यमंत्री चषक TPL ठाणे महानगरपालिकेअंतर्गत विकासजी रेपाळे जे स्थानिक नगरसेवक आहेत तिकडे ठाण्यात आणि जिल्हा नियोजनला मेंबर सुद्धा आहेत ते, तर खेळाडूंचं प्रेरणास्थान त्यांना मानलं जातं. खेळाडूंसाठी ते कधीही झटत असतात. तर त्यांच्याकडे आपण आपली संत निरंकारी मंडळाची जी कमिटीची जी काही प्लेयर्सची एक टीम बनवून आपण पुढच्या वर्षी दादोजी कोंडदेव स्टेडियमला जो खेळाचा दरवर्षी जो मुख्यमंत्री चषक म्हणून होतो, त्याच्यामध्ये आपण एक असे उत्कृष्ट दर्जाचे प्लेयर आपण जमा करून तिकडे आपण स्पर्धक म्हणून जाणार आहोत. तुम्हा सर्वांना शुभेच्छा त्यासाठी. त्याचबरोबर एक छोटे छोटे सत्कार आहेत. आपल्या डिवाइन क्रिकेट प्रीमियर लीगचे ओनर, ओमिगोज 11 च्या टीमचे दोन्ही ओनर मनोज भगतजी आणि सचिन पांचाळजी यांचा देखील सत्कार केला जातोय. आदरणीय आमचे सागर पाटीलजी येतील आणि त्यांचा सत्कार करतील. सन्मान चिन्ह देऊन हा सत्कार केला जातोय. सतीश जोरीगलजी पण येतील. सतीश जोरीगलजी, संघ मालक सतीश जोरीगलजी, सतीश स्ट्रायकरचे संघ मालक, सन्मान चिन्ह देऊन यांचा देखील सत्कार होतोय. आणि या सत्कारासाठी भाऊ रामगडेजी या, भाऊ रामगडेजींच्या हस्ते हा सत्कार होतोय. सतीशजी या, सतीशजी 7 स्ट्रायकर, सेमीफायनल पर्यंत ही टीम होती आणि चांगला खेळ केला. आणि संघ मालक सतीश जोरीगल, त्याचबरोबर BBC अग्रेसिव्ह बेनिफिट बिझनेस सोल्युशन BBS या टीमचे संघ मालक आदरणीय सागर खुसपेजी आणि कमिटी मेंबर पण आणि A2 स्पोर्ट्सचे पण A2 स्पोर्ट्सचे अक्कीजी यांच्या हस्ते यांचा सत्कार होतोय. सागरजींसाठी जोरदार टाळ्या होऊन द्या. अरे हंसिका 11 वाले गेले काय? ओय महाराज या जरा, या सगळे हंसिका 11 वाले बसा इथे. ट्रॉफी जप्त केली जाईल.
आपण बघतोय की किंग्सचं हे किंग्स मैदान हे जे आपल्याला उपलब्ध झालंय आणि आजच्या दिवशी इथे एक मॅच होती, पण जेव्हा संतेजींच्या चरणावर ही गोष्ट ठेवली तर ते म्हणाले की महाराज आपले प्लेयर्स येणार आहेत तर ती जी मॅच आहे ना ती कॅन्सल करा किंवा दुसऱ्या ग्राउंडवर घ्यायला सांगा. तर पांडुरंग संतेजी यांचा हा सत्कार आम्हाला करण्याचा योग नाही आहे, पण घरी जाणार आहे आता मी. पण त्याआधी आदरणीय महात्मा आलोक संतेजी हे प्रतिनिधी म्हणून त्यांच्या वतीने हा सत्कार स्वीकारतायत. आणि मागे पण एक टुर्नामेंट झाली होती, त्याचा पण एक टी शर्ट द्यायचा राहिला होता, तर ते आज हा योग आलाय ज्या दिवशी आलोक संतेजी यांचा बर्थडे होता. तर विशाल जाधवजी यांना मी विनंती करतो, कौशल पाटीलजी हे पण येतील. आणि आपल्या ज्या क्षेत्राच्या टुर्नामेंट झाल्या होत्या तेव्हा टी शर्ट स्पॉन्सरशिप पण पूर्ण आलोक संतेजी यांच्याकडून केली होती. आणि आज देखील आपण बघितलं की छोट्या मोठ्या ज्या सेवा होत्या कोकम सरबतच्या आणि प्रसादीच्या या देखील सांभाळल्या गेल्यात. आणि टायमिंगवर बार उडलाय. आणि सरकार 11 ही जी टीम आहे याचे संघ मालक पण आलोक संतेजी आहेत, तर त्यांना हा टी शर्ट दिला जातोय सरकार 11. आणि म्हणतात ना की पेरलेलं वाया जात नाही, तर ज्यांचे हे कष्ट आहेत ज्यांचं हे योगदान आहे तर ती विनिंग ट्रॉफीचे विजेते. पण त्याच्या आधी आपण इंडिव्हिज्युअली सगळ्या प्लेयर्स लोकांना ही ट्रॉफी देणार आहे. इंडिव्हिज्युअल ट्रॉफी पहिले द्यायची आहे. एक एक प्लेयर येईल आणि विशाल जाधवजींच्या हस्ते ही ट्रॉफी घेणार आहे. चला या लाईन लावा फटाफट आणि पोझिशन घेऊन टाका फोटोची. बघा काही जण विशाल जाधवजी यांच्या उजव्या बाजूला जो आपण कठडा पाहतो इथे बसू शकता, काही जण खाली बसू शकता किंवा उभे राहू शकता. चला सागर पाटीलजी त्या कठड्यावर बसलात तर आपण नक्कीच विनंती करणार आहोत आलोकजी आपण देखील उभं राहायचं तिथे. चला सर्वांनी उभं राहायचंय, पोझिशन घ्या. क्या बात है. शेवटचा बॉल डॉट करणारा गोलंदाज कुठे आहे? विनय टक्केकर. बघा त्याच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य कधी आलं. तो बॉल डॉट झाल्यानंतर जेव्हा रनआउट झाले तोपर्यंत तो एकटाच विचार करत होता, ये क्या हुआ कैसे हुआ. कौशलजी आपली तयारी करा. तर आम्हाला देखील इथून कांदिवली चारकोपचा प्रवास पूर्ण करायचा आहे. चला जोरदार टाळ्या द्या. विजेते संघ आहे सरकार 11 डिवाइन क्रिकेट प्रीमियर लीग सीझन 3. प्रत्येक खेळाडूला वैयक्तिक ही गोल्डन ट्रॉफी आणि आता गोल्डन अँड हीरे रत्न जड़ित ये ट्रॉफी हम देखेंगे गोल्डन और डायमंड. विजेता टीम डिवाइन क्रिकेट प्रीमियर लीग, तीसरा साल बेमिसाल कमाल धमाल. और ये टीम है सरकार 11. जोरदार तालियां. चला टाळ्या हो द्या. चला टाळ्या हो द्या. हंसिका 11 सर्वांनी जोरदार टाळ्या हो द्या. विशाल जाधवजी यांच्याकडून हे प्रथम पारितोषिक आपण पाहत आहोत. महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ज्यांच्या समवेत वेगवेगळ्या माध्यमातून धर्मवीर न्यायज्योती कक्ष संपर्क प्रमुख त्याचप्रमाणे अध्यक्ष म्हणून ज्यांचं योगदान, त्यांच्या सौजन्याने प्रथम पारितोषिक आपण पाहतोय विशाल जाधवजी यांच्या शुभ हस्ते, त्याचप्रमाणे आलोक संतेजी यांच्या उपस्थितीत जे संघमालक ओनर आमचे प्रेरणास्थान सन्मान्य पांडुरंग संतेजी आणि संघ आहे सरकार 11. जोरदार टाळ्यांचा गजर करूया. चला डीजे वाले ते गाणं होऊ द्या चॅम्पियन. एक शेवटचं गाणं आणि त्यानंतर समोर डान्स करू शकता तुम्ही. कुठलंही गाणं जे नाचायचं ते नाचा. या तोपर्यंत तुर्तास जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद जी. थँक्यू.
त्यामुळे नाचाचं गाणं लावा, डान्स का गाना बजेगा. A2 स्पोर्ट्स ज्यांच्या माध्यमातून अक्षय वानखेडे यांना हे सन्मान चिन्ह आपण देत आहोत. जे टी शर्ट्स आपण पाहतोय सर्व अक्षय आपल्या